रामराम मंडळी, तुम्हाला सांगायचं म्हणजे अमेरिकेत ट्रिपला चाललं की नाही 100 गोष्टी घरातनं न्यायला लागतात. कारण कसं आहे माहिती आहे का, इथं आपण कसं चहाला थांबतोय, 4 भजी खातोय, वडापाव खातोय, विषय संपतोय लगेच इथं. तसं इथं काही नसते हो. त्यामुळे घरातनं थोडंफार वस्तू न्यायला लागतात. मेन म्हणजे ही सासूबाईंची रेसिपी आहे. 4-5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, जरासं बेसन घातलं आणि हळद आणि ओवा आणि धनेपूड, जिरेपूड घालून घ्यायचं. आणि मेन कसं आहे माहिती आहे काय, त्यात तीळ जास्त घालायचं, त्यामुळे चव भारी येते. आणि ही मिरची पूड होती घरची, त्यामुळे 2-3 चमचे टाकले त्यामध्ये आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक वाटी गरम करून तेल टाकायचं. एकदम कडकडीत तेल करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून घट्ट एकदम मळून घ्यायचं. जेवढं घट्ट मळशीला तेवढ्या पुऱ्या चांगल्या होतात. आणि मेन म्हणजे आपल्याला कसं आहे माहिती आहे का, पुरी ती फुगवायची नाही आहे. फुगली की नाही मग मऊ पडत्या. त्याला मस्त असं लाटून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या ज्या आकाराच्या करायच्या त्या करायच्या आणि त्याला काट्या चमच्याने असं काटं मारून घ्यायचं. म्हणजे आपली पुरी फुगत नाही. आणि मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं. आणि 5-6 दिवस या पुऱ्या राहतात. त्याच्यामुळे कसं आहे माहिती काय, जरी बाहेर कुठे गेलं तरी की नाही आपलं काय टेन्शन नाही हो. आणि मेन म्हणजे या पुऱ्या कशाला नसलं तरी तुम्ही खाऊ शकताय.